आणि इथून मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालेत प्रशांत पाटील, एका बाजूला किल्ले कर्णालाचे संघमालक विनोद राम पाटील, इथून कॅप्टन आपला पाहायला मिळतील सुनील टकले किल्ले कर्णाला. इथून मात्र क्षेत्ररक्षणाची निवड गेले, नाणेफेकी जिंकून पहिली षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रशांत पाटील. पहिलाच फुल टॉस आणि टॉसला केलाय सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय 1+6 अशा मिळतील 7 धावा. धावा जर पाहायला गेला तर 15 धावा पाहायला मिळतात. दुपारचं 17 आणि थोडस कडाडीचं ऊन आणि तिथून मात्र कडाडीची फलंदाजी करतोय करण मडवी. पुन्हा एकदा फुल टॉस आणि इथून मात्र पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. यस 1+6. गोलंदाज इथून मात्र आता गोलंदाजी करू शकत नाहीयेत. या चेंडू मिळतील 7. करण मडवीनं कुठल्यात क्या बात आहे. सकाळच्या 17 मध्ये या करण मडवीला आपण पाहिला गावठांच्या. इथून मात्र हा चेरली टेनिस क्रिकेटचा करण मडवी बरसलाय. आणि दुपारच्या 17 मध्ये पुन्हा एकदा प्रसादजी भोईर आमच्या सोबत जोडले जातील. पाहू शकता सातत्यानं संधी देणाऱ्याला आपण कधी धोका देत नाही प्रसादजी. आणि संधी दिली होती रायगड प्रीमियर लीगला जयमाता दी सोनारी मधून खेळत असताना 500 पॉईंटला खेळाडू घेतला होता आणि त्यानंतर मात्र या खेळाडूची किंमत त्याच्या खेळानुसार वाढत गेली आणि आता त्याचा खेळ मात्र काय भरत गेलाय. अजून आपण कौतुक करूया मग अतुल शेठ मडवी यांचं. सातत्यानं गावदेवी गावठाण आपण तालुकास्तरीय पाहत असतो, त्यामध्ये हा खेळाडू अगदी अग्रेसर खेळ करतोय आणि आज मात्र त्यांना 2 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्यात. एक नवीन रेकॉर्ड तुटण्यासाठीच असतात आणि हे रेकॉर्ड मात्र केले जातात. चला इथून मात्र नो बॉल कंटिन्यू असेल. गोलंदाज या इनिंग मध्ये मात्र गोलंदाजी करू शकत नाहीये. चला 2 बिमार टाकलेत, हा नियम प्रत्येकाला माहिती आहे. प्रीड कंटिन्यू असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये या स्पर्धेकरता मनोज शेठ मडवी मानव एंटरप्राइजेस यांचे इथं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण येऊन विराजमान व्हायचं आहे आणि आपला सत्कार आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसंच पुन्हा एकदा विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं प्रसादजी राम पाटील यांना सुद्धा विनंती आहे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण लगेच यायचं आहे. गोलंदाज इथं रिप्लेस केला जातोय. गोलंदाजीसाठी सुयोग घरात
सातत्याने जर पाहायला गेला तर एक चांगली गोलंदाजी करायची होती प्रशांतला, पण पहिल्याच चेंडूपासून अगदी खराब गोलंदाजी राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा इथं मात्र किल्ले सिंहगड घेताना पाहायला मिळाले. इथून मात्र पुन्हा एकदा नो बॉल. इथून चेंडू जाईल 1+4 मिळतील या चेंडूवर 5 धावा. हा रेकॉर्ड तुमच्या आयुष्यामध्ये पहिला झाला असेल आणि आमच्या सुद्धा. यावेळी काय स्ट्रोक केलाय, स्टँड अँड डिलिव्हर ठोकलाय करण मडवीना. यावेळी या प्रीमियर लीग मधील ब्रँडेड चौकार. काळानुसार आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. चांगला स्ट्रोक, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. झेल इथं जज करत नाहीयेत. झेल अगदी साधा आणि सोपा तो सुद्धा करण मडवीचा सोडलाय. सकाळच्या सत्रामध्ये गावठांच्या करण मडवीचे 2 झेल सोडले होते आणि त्यानंतर मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं किल्ले सिंधुदुर्गला. इथून हा झेल सुटलाय. कदाचित किल्ले कर्णाला या संघावर ही परिस्थिती येईल का. सुयोग गरज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय पण क्षेत्ररक्षक त्याला मात्र साथ देत नाहीयेत. इथून मात्र ऑनस्ट्राईकला आता मयूर मडवी दाखल झालेत. सातत्यानं एक चांगला हार्ड हिटर खेळाडू म्हणून पाहिलं जाते. राहुल गरत यांचा संघ चांगली भरारी घेतोय. चांगला स्ट्रोक, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र जयेश पाटील तिथं आलेत. यावेळी चेंडू पकडलाय, मिळाला जाईल एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातात 33 धावा. अगदी 5 चेंडूमध्ये 33 धावा पाहायला मिळाल्यात. इथून शेवटचा एक चेंडू असेल बाकी या षटकातील. चांगला स्ट्रोक कनेक्ट केलाय अगदी सरळच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. चांगली फेकी इथून या मिळाल्या जातील या चेंडूवर अर्जित केल्या जातात 2 धाबा. पहिल्या 6 चेंडूंचा इथं खेळ झालाय. धावपटावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 धाबा. अजून येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत एक संधी देऊया डीजे स्पर्श यांना. यावेळचा हा चेंडू तेज तर्रार अगदी वेगवान फलंदाजाच्या अगदी समोरून चेंडू उडवलाय. काहीच करू शकत नाही मयूर. पहिला ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय भूषण अप्रतिम ही गोलंदाजी सातत्याने राहिलाय. अतिशय चांगली गोलंदाजी सातत्याने तो करत असतो. लोअर पलटॉस आहे मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. इथून मात्र जज करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतात पण त्यांच्या पदरात काही यश मिळत नाहीये. इथून मात्र निलेश पाटील तिथे होते. हा झेल सोडला जाते. मिळाल्या जातील 2 धाबा आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील 37 धाबा. झेल घेणं महत्वाचं आहे. एका दुसरी विकेट जे आपण सातत्याने म्हणत असतो.
लोअर फुल टॉस पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा हा ड्राईव्ह केलेला फटका क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप मिळतील इथून मात्र 4 धाबा. भूषणला आणि फलंदाज होतील मयूर मडवी इथून मात्र झेलबाद. जित पाटील दाखल होत्या तिसऱ्या क्रमांकावर. आमचे हिमेश मडवी इथं या स्पर्धेचा आनंद लुटतात. सर्वाधिक बोली या सुद्धा खेळाडूवर लागली होती अशी सुजित पाटील. इथून गोलंदाज दाखल केले जातील सुनील टकले स्वतः संघाचे संघ नायक. इथून चांगला खेळ करावा लागेल सुनील टकलेला कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात ना त्या आता वाचवाव्या लागतील. ब्रेक थ्रूची आपण चर्चा केली. आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सागर घर त्यांना पाहत असतो. सातत्याने आपण प्रसादजी म्हणत आलो की गोलंदाजाचा आरसा असतो तो म्हणजे यष्टीरक्षक आणि त्याचा मात्र पुरेपूर वापर आता सागर घर करताना पाहायला मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा अनुभव हा सर्वाधिक श्रेष्ठ गुरु असतो आणि त्याचा तुम्ही जेव्हा वापर कराल ना तेव्हा तुमचा हात कोणी पकडू शकत नाही. सातत्यानं ही अशी तुम्हाला खेळ करावा लागेल आणि ती क्षमता आहे एका बाजूला सुनील टकलेकडे कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचा वापर करावा लागेल. आणि इथून मात्र यंगस्टर करण मडवी एक चांगला खेळ आपण सध्या म्हणत गेलो तर ज्युनियर करण मडवी एकाच ग्रामपंचायतीमधील 2 नावाचे खेळाडूंनी सुद्धा चर्चा फार रंगले. रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे दुधारीचा वापर पण इथून मात्र हा चेंडू मिस केला जातोय. सागरसाठी प्रतीक पाटील यांच्याकडून बक्षीस लागले जात आहे. प्रत्येक जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. चिरले टेनिस क्रिकेट आणि चिरला गावठाण जमवल्यानंतर प्रत्येक खेळाडूवर पैशांचा पाऊस पाहायला मिळत असतो. सध्या जर पाहायला गेलं तर थोडासा विकास होतोय. भैरुंडा खार अगदी नजदीक आहे. यावेळी अगदी खेळायचा होता. बॅक पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे क्षेत्ररक्षक आले चेंडू आडला जातोय. मी म्हणेन 2 धावा वाचवण्याचं कार्य सध्या क्षेत्ररक्षक करतायत पण नक्की मैदानामध्ये काय चालू आहे नक्की मैदानामध्ये काय चालू आहे जर पाहायला गेलं तर 5 नाही 6 नाही 7 वेळा चेंडू अटेम्प्ट केला जातोय. या तुम्हाला चुका खरं तर सुधाराव्या लागतील निलेशजी. सातत्याने एक झेल सुटलाय त्यानंतर या चुका इथून मात्र 3 धावा अर्चित केल्या जातात आणि 3 धावांनी शिधापटा धावा लागल्या जातात. त्या म्हणजे 46 धावा 46 रन. चांगली भागीदारी आयुष्यामध्ये चांगलं जर संगत असेल चांगला पार्टनरशिप असेल तुमचा जर चांगला साथीदार असेल ना तर तुमची भागीदारी चांगली होत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमची संगत चांगली असणं गरजेचं असेल. त्यामुळे तुमच्या बाजूला चांगली पंगत जमा होत असते. इथं मात्र चांगली संगत पाहायला मिळते करण मडवीच्या माध्यमातून आणि एका बाजूला सुजित पाटील आता मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी. यावेळी चांगला स्ट्रोक
आपण पाहू शकता चांगला कनेक्ट केलाय अक्रॉस द बॅट न खेळलेला फटका इथून मात्र चेंडू जातोय तब्बल 50 धावा इथं कंप्लीट होत आहेत किल्ले सिंहगडच्या यश जेवण धावपटला धावा लागल्या गेल्या तब्बल 50 धावा इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते करण असेल त्यानंतर सुजित असेल सर्वाधिक खरं तर चांगला या संघांना सुजित पाटीलवर बोली लावली होती 50 धावा झाल्या चला चेंडू मैदानामध्ये लगेच पुरवा अजून आपल्याला 7 मॅचेस खेळायचे आहे आणि क्रीडा रसिक जे आले प्रेक्षक आले त्यांना मात्र त्या मायबापांना माझी विनंती आहे या व्यासपीठाच्या उद्या बाजूला अगदी चविष्ट स्वादिष्ट जेवण आहे शाकाहारी जेवण आणि त्या जेवणाचा आपण आस्वाद घ्या एक चांगलंच आयोजन पाहायला मिळतंय अगदी चौफेर पाहायला गेलात ना तर वस्त्र अलंकार या मैदानावर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्लॅग पाहायला मिळतात ध्वज पाहायला मिळतात आणि ते असे झळकतात ना 350 वर्ष नाही यापेक्षा अधिक वर्ष युगेनयुग हे तुम्हाला फ्लॅग पाहायला मिळणार आहेत गोलंदाजी थोडीशी मागणी ठरते सुनील टकले सातत्याने जर पाहायला गेलं तर आमच्या समेत सुदर्शन जी होते नाभ्याच्या मैदानामध्ये या खेळाडूंना चांगला खेळ केला होता आणि तिथून मात्र आपल्या आयुष्यातली स्वप्नातली पहिली बाईक पटकावणारा खेळाडू आहे इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल सुनीलला समोर आता सुजित पाटील हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय अगदी ढकलून काढलाय वाईडिश लॉंग आणि डीप मिड विकेट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगले क्षेत्ररक्षण भूषणचं इथून मात्र 2 धावा तिसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतोय आणि इथून मात्र फलंदाज सुजित पाटील होतील धावबाद दुसरा फलंदाज इथून मात्र सुजित पाटील बाद होतील चौथ्या क्रमांकावर मात्र आता मैदानामध्ये कुठला फलंदाज दाखल होतो ही चर्चा आता मात्र प्रीमियर लीग मध्ये सातत्याने होताना पाहायला मिळत असते दोन्ही पंच जर पाहायला गेलात ना अतिशय चांगली पंचगिरी करतात त्यांच्या समेत आमचे सुदर्शनजी पाटील आहेत ताराचे ते सुद्धा चांगलं गुणलेखन प्रत्येक खरं तर अंकासाठी एक वेगळा पेन वेगळी शाई आणि वेगळा कलर पाहायला मिळतोय एखादा सण असला एखादा उत्सव असला जशा आपल्या ज्या बहिणी असतात ज्या आपल्या माता असतात जशा शृंगार नटत असतात ना प्रत्येक फंक्शनला अगदी तशा प्रकारे ते गुणलेखन करतात कधी लाल पेन कधी निळा पेन कधी ब्लॅक आणि कधी अगदी वेगवेगळे कलर पाहायला मिळतात अतिशय चांगलं गुणलेखन आणि आमच्या सातत्यानं मेघनाजी मडवी सुद्धा आलेत सातत्यानं जर पाहायला गेलात तर या तरुणांना नेहमीच ते चांगलं मार्गदर्शन देत असतात त्यांच्या वतीनं त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथं सुनील टकले यावेळी करणसाठी चेंडू अपील केली जाते प्रेशर टाकण्याचं काम पण इथून मात्र चेंडू वर मिळतील लेग बाईस परिणामी एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात 53 धावा 53 रन्स 53 धावा पाहायला मिळतात बरीचशी 40+ खेळाडूंनी इथं सहभाग घेतलाय सातत्याने ही चर्चा करायला हवी की 40+ खेळाडू अजून चांगले खेळ करतात त्याचं उत्तम उदाहरण रमाकांत घरत यांनी दाखवलं चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला थोडासा कुणाल इंजर्ड आहे थोडीशी चर्चा ती सुद्धा पाहायला मिळेल सुरुवातीला पहिला सामना करण मडवीने जिंकलाय दुसरा कुणालनं सध्याच्या घडीला आपण म्हणायला गेलो सातत्यानं यावेळीचा चेंडू खालीच राहिलाय पॉईंट क्षेत्रामध्ये अविनाश जी आहे तिथे मिळाला जाईल एकेरी 22 परिणामी एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 54 धावा धावपट्टावर लागल्या गेल्या चांगली गोलंदाजी सध्या सुनील करतोय 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्या 2 बाद 54 धावा यस ड्रिंक ब्रेक्स लगेच दिला जाईल पाण्याची व्यवस्था मात्र केली जाते आणि पाणी देणारे आमचे केतन मडवी यांचं आम्ही कौतुक करू या प्रीमियर लीग साठी त्यांनी तब्बल 10 बॉक्स बिस्लरीचे आम्हाला देण्यात आले त्यांच्या वतीनं त्यांचं सुद्धा कौतुक करूया आणि मोठे 10-20 लिटरचे जार सुद्धा त्यांनी दिले त्यांचं कौतुक करूया
जल हे तो कल आहे असं म्हटलं जातं. सुरुवातीला जर पाहिलं ना प्रसादजी, जेव्हा पाणी विकायला मार्केटमध्ये आलं होतं ना, तेव्हा चर्चा रंगली होती. तेव्हा हसत होती लोक की पाणी कोण विकत घेणार. आता मात्र अशी चर्चा रंगली होते की हवा सुद्धा विकत घ्यायला लागेल. हे कोरोनानं आपलं शिकवलंय. जाऊया मैदानामध्ये, जिथं मैदानामध्ये आपण चर्चा करत होतो की सकाळी उठल्यानंतर प्रथमतः माणूस स्नान करतो आणि त्यानंतर पेपर वाचायला घेतो. न्यूजपेपरमध्ये प्रथमतः आपला तो राशी भविष्य पाहत असतो की आपल्या अंकावरून आपले रास आपले काय जुळतंय हे सतत बरेचसे पाहत असतात. आणि आजच्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी म्हणेन ना, क अंकाचा खेळाडू, क नावाचा खेळाडू सध्या चर्चेमध्ये राहिलाय. मग करण असेल, कुणाल असेल आणि सध्या ज्युनियर करण हे चर्चेमध्ये राहिलेत खेळाडू. आज त्यांचा मात्र राशी भविष्य चांगलं पाहायला मिळतंय. जाऊया, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जर 20-25 धावा अजून प्लस बनवल्या तर इथून मात्र एक चांगला स्कोर उभा करू शकते किल्ले सिंहगड. अगदी नावाप्रमाणे आता ते दहाडतात, सिंहासारखे इथं गरजलेत आणि तसाच खेळ त्यांचा आज राहिलाय. जाऊया मैदानामध्ये, जिथं चौथे षटक घेण्यासाठी थोडी चर्चा रंगली जाते विनोद स्पोर्टच्या वतीनं, कारण थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून मात्र सुनील टकलेनं कमबॅक करून दिलाय, ज्यानं फक्त 90 धावा खर्ची केल्या. थोडीशी क्षेत्ररक्षण वारंवार खराब झालंय. दाखल केलेत पुन्हा एकदा भूषण धामापूरकर, एक अग्रेसिव्ह खेळाडू. सातत्यानं आपल्यामध्ये जिद्द, मेहनत आणि त्यानुसार अग्रेसिव्हपणा असायला हवा क्रिकेटमध्ये. हा तुमच्याकडे जेव्हा असेल ना, तेव्हा तुमचा चांगला खेळ पाहायला मिळत असतो. इथून मात्र सातत्यानं क्षेत्ररक्षण बदलवण्यात येतोय. एका बाजूला जर पाहायला गेलं थोडंसं स्पीडअप करा. अजून 7 सामने खेळवायचे आहेत आणि आज जर ते सामने खेळले नाहीत ना, तर उद्या मात्र मग ठीक 8:30 वाजता खेळवायला लागतील. वेळेला फार महत्व आहे. तुमच्यासाठी सर्व काही थांबतील पण वेळ थांबू शकत नाहीये. जाऊया मैदानाकडे. चौथे षटक हाताळण्याकरता भूषण धामापूरकर. धावपटला धावा जर पाहायला गेला तर तब्बल 54 धावा 18 चेंडूमध्ये जमा झाल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर मुकेश मडवी. एक काळ होता 4-5 वर्ष अगोदर गेलात ना, तर मुकेश मडवी चिरले टेनिस क्रिकेटवर बरीचशी चर्चा केली या खेळाडूंना. त्याचा फॉर्म सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. बरीचशी सामने त्याने जिंकून दिले आणि मिडल ऑर्डर म्हटल्यानंतर एक स्ट्रॉंग झोन आहे त्याचा. चांगली खेळी सातत्यानं जर पाहायला गेलात ना, तर एक स्पर्धा अजूनही आठवते प्रसादजी. त्या स्पर्धेला 14 वर्ष झालीत. ती म्हणजे राधे एंटरप्राइजेसची रणजी क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामध्ये चांगलं गुणलेखन करणारे मुकेशजी मडवी. यावेळी पॉईंट क्षेत्रामध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत साईनाथ ठाकूर. तिथे चेंडू अडवला जातोय, मिळत जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातात. त्या म्हणजे 55 धावा, 55 रन्स धावपटलावर पाहायला मिळतात. सहकारी आहेत निलेश पाटील, मुकेश मडवी, राहुल घरत, तेजस पाटील, सुविचार माळी, संदीप मडवी, जितेश पाटील, चैतन्य मडवी, रितेश पाटील, सागर मडवी, सचिन पाटील, अमित पाटील, प्रसाद मडवी, मनोज मडवी, प्रमोद पाटील, पंकज मडवी, राकेश पाटील आणि महेश मडवी. या 18 सहकाऱ्यांनी निर्माण केलेलं जय शिवराय ग्रुप आज चिरले गावातील हे सर्व तरुण एकत्र आले जय शिवराय नावाने एक ग्रुप प्रस्थापित केला व पूर्ण चिरले ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थांना एकत्र करून आयोजित केलेली स्पर्धा आज आपण पाहताय. निमित्त आहे शिवजयंतीचं आणि स्पर्धेचं ऑफिशियली नाव आहे जय शिवराय ग्रुप आयोजित चिरले ग्रामपंचायत प्रीमियर लीग. फार चांगली स्पर्धा आज आपण पाहताय. एक नीटनेटकं आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण आज या स्पर्धेनं दिलंय. स्पर्धेतील वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अनेक राजकीय क्षेत्रात कार्य करणारे या चिरले परिसरातील ग्रामस्थ सर्वांना एकत्र आणण्याची एक वेगळी मी म्हणेन किमया आज या ग्रुपने केली आहे. निमित्त फक्त क्रिकेटचं व्यासपीठ आहे. आपल्या राजकीय चपला बाजूला काढून क्रिकेटच्या या मंचावरती एकत्र आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण आज केलं जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राधेय सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ ग्रामपंचायत मैदान चिरले या मैदानावरती चालू असणारी स्पर्धा आज चिरले गावातील खेळाडू, जांभूलपडा गावातील खेळाडू, साईनगर मधील खेळाडू आणि जांभूलपडा, गावठाण व आदिवासीवाडीतील खेळाडू खेळतात मात्र चिरल्याच्या मैदानावर, पण घर बसल्या मात्र अनेक त्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्य ही स्पर्धा पाहतात. त्या सर्व घरातील सदस्यांचं मी मनपूर्वक सहर्ष प्रसाद भोईर स्वागत करत आहे. कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाची पत्नी, कोणाचे शेजारी, कोणाचे भाऊ, वडील हे सर्वच मात्र आपल्या लाडक्या आवडत्या खेळाडूचा खेळ आज युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत. त्या सर्वच लाडक्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या कडे आपण, जिथे आपण पाहतो दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. सामना आहे किल्ले कर्णाला विपक्ष किल्ले सिंहगड अर्थात तोरणा, या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय.
आव्हान आहे 74 धावांचं. 75 धावांचं आव्हान. गोलंदाज करण मडवी. पहिला चेंडू मात्र डावखोर आहे त्याचा खेळाडू आहे. सुयोग घरासाठी बक्षीस जात आहे. षटकार हॅट्रिक साठी शुभम ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. ओटू प्रसादजी. यस, पहिला चेंडू बॅट्समन सुधीर टकले खेळून काढताय. चेंडू आला होता आपण पाहिला तर मिड ऑनला जिथे सिंगल पूर्ण केली गेली आणि स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्येला सुरुवात सावध सुसज्ज अशी सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या होते बिनबाद 1. 75चं आव्हान आहे. 15.00 ची सरासरी आहे. नेक्स्ट बॉल. सुयोग हा चेंडू क्रॉस बॅटेटनं मात्र बॅटच्या रॉडर मध्ये घेतोय आणि मात्र भिरकावून देतोय. काऊ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये येतोय या सत्रातील पहिला षटकार. शिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकीचा कॉल किल्ले कुलाबा रोहित पाटील संघाच्या बाजूने लागतंय आणि रोहित पाटीलच्या बरोबर आपण पाहू शकता किती बच्चे कंपनी आहे. त्याचे सर्व फॅन्स पाहायला मिळतात. जवळजवळ 7 ते 8 मुलं त्याच्या पाठीमागं पाहायला मिळतात. रोहित पाटीलचा एक चांगला खेळ. ओव्हर टू प्रसादजी. थँक्यू. नेक्स्ट बॉल. यावेळेस फ्रंट फुटवरती बॅलन्स बढून चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फळीचा संपर्क झाला. चेंडू डीप मिड विकेट कडे जातोय आणि तेवढ्या वेळेमध्ये सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वृद्धिंगत होते. अर्थात धावसंख्या होते बिनबाद 8 धावा. 15.00 ची सरासरी आहे आणि ती राखण्यासाठी सुरुवातीची मैदानामध्ये येणारी जोडी अर्थात सुनील टकले आणि सुयोग घरत प्रयत्न करताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकवर आहेत. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी डीप मध्ये लावलेला अगदी नजरेसमोर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याला भेदून फलंदाजी करण्याचा हा प्रयत्न. पण चेंडू जर आपण पाहिलात ना गोलंदाजाने वेग आणि योग्य त्या टप्प्यावरती ठेवलेला हा चेंडू आहे. त्यामुळे बॅट्समन या चेंडूवरती कोणत्या प्रकारे मोठा प्रहार करू शकले नाही. चेंडू मात्र येतो निर्धाव. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे बिनबाद 8 धावा. हा चेंडू किंचित साखू टप्प्याचा टाकला आणि मात्र फलंदाजाला फक्त सन्मान देण्यास भाग पडलं. अगदी वेगाने चेंडू रिलीज केल्यानंतर समोर येऊन कल्पक बुद्धीने टिपलेला हा झेल. फलंदाज इथे मात्र सुनील टकलेचा संपवतो खेळ. फलंदाज झेलबाद. महाराष्ट्राच्या मातीत पैरला हिंदुत्वाचा गारवा. राजे आज तुम्ही नसतात तर गुलाल ही असता हिरवा. अशा अखंड हिंदुस्थानाच्या राजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा दिला जात आहे. निमित्त आहे जय शिवराय ग्रुप आयोजित चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरेच. मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहिलात मैदानामध्ये सामना रंगला गेलाय. किल्ले कर्णाला विपक्ष किल्ले सिंहगड अर्थात तोरणा या 2 संघांमध्ये दुसरं सत्र चालू आहे. 75चं टार्गेट पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय जिथे धावसंख्या आहे ती म्हणजे 1 बाद 8 धावा. रोहित पाटीलसाठी प्रतीक पाटील यांच्या वतीनं प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. नेक्स्ट बॉल भूषण धामापूरकर. ओ हो यावेळचा चेंडू पाहिला तर अगदी टप्पा खाल्ल्यानंतर मात्र चेंडू पाहिला तर अगदी खाली राहतोय आणि गरंगळत चेंडू मात्र फलंदाज आणि यष्टीरक्षकाला मात्र चकून शॉर्ट थर्डमॅन मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकांकडे आला आणि एवढ्या वेळेत एक मात्र धाव सिंगलच्या स्वरूपात पूर्ण केली जाते. या सिंगलच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा.
गोलंदाजी होत होती पहिल्या षटकामध्ये. आता मात्र साईनगर यांकडून गोलंदाजी होताना आपण पाहणार आहोत. गोलंदाज आहेत सुजित पाटील. चिर्ले टेनिस क्रिकेट मधील एक चिवट खेळाडू पडून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे असा मात्र सुजित असेल, तर त्या सुजितच्या भेदक गोलंदाजीला सामोरं जाणारा गावठाण टेनिस क्रिकेट मधील असा एक अव्वल दर्जाचा खेळाडू जो समोर आहे, नाव आहे भूषण धामापूरकर. अव्वल दर्जाच्या दोन खेळाडूंमध्ये होणारी चकमक पाहूया कशा पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करणार. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. ओ हो, मिड ऑफच्या डोक्यावरनं उडवलाय आणि मात्र अगदी डीप मध्ये शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र अडवला जातोय. अगदी ज्या पद्धतीनं महाराजांनी जिंकलेल्या आणि महाराजांनी रचलेल्या गड किल्ल्यावरतील अभेद्य असणारे समोरील प्रवेशद्वार बुरुज ज्या पद्धतीनं किल्ल्याचं रक्षण करतात, तशाच पद्धतीनं क्षेत्ररक्षक करण मडवी यानं केलेले रक्षण आहे. सुंदर अशी मात्र केलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या आहे 1 बाद 10 धावा. पहिलं दशक धाव फलकाती लागले जात आहे. 15.00 ची सरासरी आहे. 5 षटकांचा सामना, 75चं आव्हान आणि त्यापैकी आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ झालाय. जमा केल्यात एक गडी मोबदल्या गमवत असताना 10 धावा. यावेळचा चेंडू अगदी सरळ खेळलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर करतील का ही मात्र शंका होती, पण शंकेचं निरसन अगदी चित्त्याच्या चपळाईनं केलंय. नाव आहे राहुल घरत. आपल्या पाठीराख्यांकडून कौतुकाची थाप इथे मात्र दिली जात आहे. सिंगल फक्त मिळते. धावसंख्या आहे 11 धावा. अगदी खोलात टाकलेला हा चेंडू खडूट काढलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये असणारे क्षेत्ररक्षक चेंडूसाठी प्रयत्न करतात. पॉइंट मध्ये असणारे क्षेत्ररक्षक म्हणावे लागतील. जिथे मात्र ज्यांनी प्रयत्न केला निलेश आहेत, चेंडू स्टॉप करतायत, पण तोपर्यंत सिंगल मात्र रोखणं कठीण होईल. सिंगल मात्र पूर्ण केली जाते आणि इथे धावांसाठी धावाधाव चालू आहे. हे मात्र समीकरण मैदानामध्ये निर्माण करून ठेवलंय. किल्ले कर्णाला विपक्ष किल्ले सिंहगड या दोन संघांमध्ये चालू असताना अचूक टप्प्यावरती मारा चालू आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. गोलंदाजाने टाकलेला हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः अडवण्याचा प्रयत्न होतोय. अगदी पायाने चेंडू अडवलाय, पण तोपर्यंत स्ट्राईक रोटेट करत पुन्हा एकदा सिंगल पूर्ण करून घेतली आणि संघाची धावसंख्या थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीना का होईना धावसंख्या पोहोचली जाते 14 वर. 1 बाद 14 धावा. मोठ्या फटक्यांची ते मात्र आतुरतेने वाट पाहिली जाते. ज्या पद्धतीनं चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहतो. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावर उडवला जाते चेंडू. पाहूया डीप मध्ये चेंडू स्टॉप केलाय. फार चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. करण मडवी जिथे आहेत 100% एफर्ट देणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा हे क्षेत्ररक्षण देताना दिसते. विशेष कौतुक करायला गेली ते मात्र किल्ले कर्णाला संघाच्या या विरोधात खेळत असताना सिंहगड संघाच्या क्षेत्ररक्षकांचं फार चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकानी पसरलं तर दुसरा आवरण्याचा प्रयत्न करतोय. अफलातून कामगिरी. ओ हो, यावेळेस मात्र पॉवरफुल ताकदीचा वापर केलाय. हवेमध्ये आहे आणि शेवटच्या क्षणाला लँड झालाय, पण सीमारेषा पलीकडे मिळतो एक उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे पंकज. तर आपण पाहताय 2 षटकांचा इथे खेळ संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना किल्ले कर्णाला संघाची धावसंख्या धाव फलकाती लागली जाते 1 बाद 22 धावा. 15.00 ची सरासरी, पण इथे आता मात्र बदलली जाते. सरासरी मात्र 17.66 ची येऊन ठेपली आहे. आता मात्र महागाईच्या दुनियेत जास्तीत जास्त कमाई करून स्वतःच्या परिवाराला सुरक्षित करणारी जी आपण मेहनत करताना नेहमी एखाद्या घरातील कुटुंब प्रमुखाला पाहतो ना, तशीच मात्र मेहनत मैदानामध्ये 75 धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजी करावी लागणार आहे. ती म्हणजे किल्ले कर्णाला संघाच्या फलंदाजांना 15 ची सरासरी 17.66 वर येऊन ठेपली आहे. आणि अशा परिस्थितीत मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. मोठे स्ट्रोक बनवावे लागतील असं म्हटलं जातं. जागा बनत नसते, जागा बनवावी लागते, मग क्षेत्र कोणतेही असो. आता इथे मात्र तीच वेळ आली आहे.
फलंदाजांना स्वतःची जागा बनवावी लागेल, स्ट्रोक कन्वर्ट करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील आणि या 75 धावांच्या पाठलाग्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर हे प्रयत्न करणं नितांत गरजेचं असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय रेल्वे कॉलनी एंड कडून करण मडवी. करण मडवीचा हा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त दिशा दिली आहे, चेंडू डीप मध्ये चाललाय. सिंगल मिनिट आहे तेवढ्या वेळेत आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 1-23 वर. 1-23. आज या स्पर्धेतून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे आणि ही स्पर्धा बरंचसं काही देऊन जाते, कारण अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असतात पण या स्पर्धेनं एक वेगळा आदर्श निर्माण केलाय असं सुद्धा म्हणावं लागणार आहे. विपुलजी, शॉर्ट पीस चेंडू आहे, बॅटला ब्लश केला अंपायर कडे, पंचांकडे ते मात्र अपील, पंचांनी या अपीलला मात्र उचलून धरले आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. नाव आहे सुयोग गरत. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला दुसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला सुयोग घरत, ज्याचं विश्लेषण करावं. 6 चेंडू फेस केले आणि टोटल 6 धावांचं योगदान, 16 धावांचं योगदान ज्यानं 2 षटकारांच्या साह्यानं दिलं आणि झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. आता मात्र 4थ्या क्रमांकावरती येतोय प्रशांत पाटील. 4थ्या क्रमांकावरती प्रशांत पाटील येताना दिसतोय. एकीकडे असणारा भूषण धामापूरकर जो मात्र 3rd पोझिशनवरती आलाय, पण आतापर्यंत ज्याची आपण फलंदाजी पाहिलीत 5 चेंडू ज्यानं फेस केलेत आणि 5 धावांचं योगदान आतापर्यंत ज्यानं दिलंय. वैयक्तिक धावसंख्या मात्र ज्याची आहे 5 आणि संघाची धावसंख्या 75चा पाठलाग करत असताना 2-23 धावा. समीकरण पाहिलं तर येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची गरज आहे. 16 चेंडू 52 धावा. शॉर्ट पीस आहे पण इथे मात्र बॅट्समन हा चेंडू मात्र मिस करून जात आहेत. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला असे आपण म्हणतो, पण इथे मात्र प्रत्यक्षात ते उदाहरण मात्र या चेंडूवरती पाहायला मिळालं. एक चेंडू जसा निर्धाव जाईल ना तसा सामना मात्र थोडासा जड होताना पाहायला मिळणार आहे किल्ले कर्नाळा संघाच्या संघाकडे. यावेळचा चेंडू अगदी सरळ खेळलाय. चेंडूवरती अतिशय वेगाने दोन क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत इथे सिंगल पूर्ण केली जाते. मोठा फटका इथे खेळून दिला जात नाही. खरं तर खुलून खेळण्याचं जे स्वातंत्र्य असतं ना फलंदाजाला, ते मात्र अक्षरशः हिरावून घेतलं असं म्हणावं लागेल. 14 चेंडू आणि विजयासाठी 51. थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य म्हणता येणार नाही. क्रिकेटमध्ये अशक्य असं आणि जीवनामध्ये सुद्धा काहीच नसतं. हवे असतात ते प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न केले. चेंडू हवेमध्ये आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला हवेमध्येच ठेवलाय फलंदाज भूषण धामापूरकर होतोय झेलबाद. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. आणि आता मात्र 5व्या क्रमांकावरती सागर घरत. 30 दहशत तोच दारांना अगदी तशीच पर्सनॅलिटी अजूनही ज्यानं टिकवून ठेवलाय असे सागर घरत नॉन स्ट्रायकर आहेत. शॉर्ट पीस हा चेंडू होता पण या चेंडूवरती सुद्धा बॅट्समन पुन्हा एकदा बीट होत आहेत आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. अर्थात समीकरण बदललं जात आहे. जिथे मात्र आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपलाय. 75चं टार्गेट त्यापैकी आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्या म्हणजे 3-24 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 51 धावांची.
12 चेंडू 51 धावा. थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाही. मैदानामध्ये आपण स्ट्रायकर बॅट्समन ज्याची थोडीशी आपण वैयक्तिक टेनिस क्रिकेट कारकीर्द जर आपण चालून पाहिलीत ना तर असे कित्येक सामने आहेत जे या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती जिंकून चिर्ले टेनिस क्रिकेटला दिलेत. होऊन गेला तो भूतकाळाने, आता मात्र जो काय तो वर्तमान काळ, जिथे असं म्हटलं जातं काय करा ते आता करा, आली घडी आपली साधा. आणि ही घडी साधण्याची वेळ पुन्हा एकदा सागर घरतवर येऊन ठेपली आहे. चिर्ले टेनिस क्रिकेटमधील 1990 पासून 2000 या दशकामध्ये गेलात ना तर एक दादा खेळाडू म्हणून या परिसरामध्ये ओळख होती. नाव होतं सागर घरत. बॅट्समनने लगावला हा फटका येतोय डीप मध्ये, जिथे मात्र सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 25 षटकारामध्ये. एकीकडे सागर घरत आणि दुसरीकडे आहे प्रशांत पाटील. निलेश येतात, निलेश पाटील. राऊंड विकेट, फुल टॉस आहे. झेल मात्र मिस होतोय पण इथे मात्र घडलं काय, चेंडू चेंडू स्टॉप केला होता पण इथे मात्र थोडीशी क्षेत्ररक्षण करत असताना केलेली चुकी, चेंडू सीमा पार, मिळतोय हात चौकार. यावेळचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय लॉंग ऑनच्या वरतून. प्रेक्षकांना मानवंदना देणारा हा उत्तुंग षटकार. आतोय हा आणखी एक काऊ कॉर्नरच्या वरतून उत्तुंग षटकार. हा सलग 2 चेंडू 2 षटकार येतात. बॅट्समन प्रशांत इथे मात्र प्रयत्न करतायत. सलग 2 चेंडू 2 षटकार येत आहेत. समीकरण बदललं जात आहे. 38 धावांची गरज. राऊंड विकेट, सलग तिसरा येईल का, आणि त्याच प्रयत्नात त्या शोधात असताना हा यशस्वी फटका येतोय. सलग तिसरा षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या होती 47 धावा होतात आणि आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 7 चेंडू 28 धावांची गरज. अफलातून मात्र फलंदाजी प्रशांत. फुल टॉस, चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय लॉंग ऑन आणि बरोबर डीप मिड विकेटच्या मधोमध मोठा फटका, षटकार. अक्षरशः सुरतेची लूट करताना ज्या पद्धतीने स्वराज्याचा हिताकारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने सुरतेची लयलूट केली होती ना, त्याच पद्धतीने आपल्या संघाच्या हिताकारणे धावसंख्येची लयलूट करत असताना मैदानामध्ये फलंदाज पाहायला मिळतात. नाव आहे प्रशांत पाटील आणि सागर घरत. समीकरण आता मात्र बदललंय.
75 धावांचं आव्हान असताना सुरुवातीला 15ची सरासरी आणि तदनंतर 16.66 ची सरासरी आली होती, पण आता मात्र 17.66 ची सरासरी आली होती. आता मात्र समीकरण बदलवून ठेवलंय. शेवटचं षटक आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. सहा चेंडू 22 धावा. मानसिक दडपण पाहायला मिळतंय. एक प्रेशर असणार आहे. स्ट्रायकर बॅट्समन सागर घरत येतात. सलग 3 चेंडू 3 षटकार जर सागर घरत लगावतायत तर चेतन ठाकूर यांच्या वतीनं दिले जाणार 1000चं कॅश प्राइज. एवढंच म्हणावं लागेल. या परिसराला ज्ञात असणारा तो डायलॉग आहे. 1974च्या आपण 67 ते 74च्या जर काळात गेलात ना तर तेव्हा इथेच तो डायलॉग आला होता. लोहा गरम है मार दो हथौडा. आणि तीच वेळ येऊन टिपले मैदानामध्ये. सागर घरत अगदी ताकदवार फलंदाज आहे. पुन्हा एकदा स्वतःच कसब दाखवण्याची ही फार मोठी वेळ सागर घरत समोर येऊन टिपले. कित्येक सामने ज्या फलंदाजाने आपल्या ताकदीच्या आणि मनगटाच्या आणि कल्पक बुद्धीच्या जोरावरती चिर्ले टेनिस क्रिकेटला जिंकून दिलेत, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची मोठी वेळ सागर घरत येऊन टिपले. 6 चेंडू 22ची गरज आहे. गोलंदाज आहेत रोहित पाटील. ओ हो, हा पहिला चेंडू. मिस करतायत सागर घरत. पहिला चेंडू इथे मात्र मिस करतायत. चेंडू जर आपण पाहिला तर बरोबर गुडलेन स्पॉटवर चेंडू आला विपुलजी. आणि चेंडूने मी म्हणेन सागरच्या अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, थोडासा मात्र उसळी घेऊन चेंडू सागरला बीट करून गेलाय. समीकरण बदललाय. 5 चेंडू 22ची गरज आहे. 5 चेंडू 22 धावा. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे असं म्हणता येणार नाही, कारण हा फटका फक्त सिंगल देऊन जातोय. सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या होते 82 ना 32. 4 बॉल 21. विजयासाठी आता मात्र 20 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. 4 चेंडू 21 धावा. स्ट्रायकर बॅट्समन प्रशांत. यस, आवाक्याच्या बाहेर असणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. समीकरण बदललंय. 4 चेंडू 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावा. आमच्या सोबत बाबूराव ठाकूर जोडले गेलेत. चिर्ले टेनिस क्रिकेट मधील असा चिवट गोलंदाज की ज्याने कित्येक सामने हाताच्या बोटावरती धावा असताना सुद्धा ज्याने जिंकून दिलेत, अशी चिवट गोलंदाजी करणारे गोलंदाज बाबूराव ठाकूर. 4 चेंडू 20 धावा. ओ हो, अगदी खणून काढलाय, पण जेल खाली क्षेत्ररक्षक आहे. हाताचा पिसारा जसा मोराने पिसारा फुलवावा ना तसा हाताचा पिसारा फुलवला आणि त्याच्यामध्ये चेंडू कैद केलाय. फलंदाज होतोय जेल बाद. किल्ले करणारा संघाच्या पाठीराख्यांमध्ये आता मात्र थोडस पराभवाचं सावट पाहायला भेटेल. सागर घरात प्रयत्न केला नाही तर त्याचं नाव सागर कसलं. इथे मात्र लगावला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा उत्तुंग षटकार. एका षटकात 26 धावाची गरज असताना लगावलेले ते षटकार कोण विसरेल. नाव होतं सागर घरात आणि तो सागर मैदानामध्ये अजूनही तग धरून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. गवताला झिंझिने आणणारा फटका इथे मात्र खेळला जातोय. सिंगल मिळते. समीकरण बदलतंय. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण विजयासाठी गरज आहे. एका चेंडूत 13 धावांची. अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 चेंडू 13 धावा. हे समीकरण रांजणपाड्याच्या मैदानावरती बेलपाडा विरुद्ध जासई या सामन्यामध्ये कव्हर झाल्या होत्या. इथे तसा काही इतिहास घडणार का. क्रॉस बॅटेड हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. औपचारिकता संपली जाते आणि सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत येतोय. विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाला पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देत आहोत. सामन्याचा निकाल काही क्षणातच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. तत्पूर्वी महत्वाची सूचना आहे. या स्पर्धेचा चौथा जो सामना, चौथाच ना
चौथा सामना किल्ले कुलाबा विपक्ष किल्ले शिवनेरी या दोन संघांमध्ये आहे. तर निलेश ठाकूर दुतुम यांना विनंती, आपण मंचावरती या. किल्ले कुलाबा आणि किल्ले शिवनेरी दोन्ही संघांना विशेष सूचना, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. तसेच येणाऱ्या आगामी काळामध्ये प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आम्ही आपल्या समोर घेऊन येतो. खंडोबा क्रिकेट संघ चिर्ले आयोजित बिग ट्रॉफी 2022 एक शानदार आयोजन. दिनांक 4 मार्च, 5 मार्च, 6 मार्च 2022 हे 3 दिवस 4 ते 6 मार्च रोजी ही स्पर्धा आम्ही आयोजित